नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. दत्त जयंतीच्या दिवस या दिवशी स्वामींचे अभिषेक करून अशी करा स्वामी पूजा. स्वामी प्रसन्न होतील, त्यांची कृपा तुमच्यावर होईल, तुम्हाला अनुभव येतील, स्वामी तुमच्या इच्छा पूर्ण करतील, घरात सुख समृद्धी नांदेल. तुम्ही जर स्वामींचे भक्त, स्वामींचे सेवेकरी आहात, स्वामींवर विश्वास ठेवतात आणि दत्त जयंतीच्या या पर्वामध्ये तुम्ही स्वामींची सेवा उपासना तुम्हाला करायची आहे, तुम्ही करत आहात, तर तुम्ही या दिवशी दत्त जयंतीच्या दिवशी स्वामींचे अभिषेक करा आणि या पद्धतीने तुम्ही स्वामींची पूजा करा. या दिवशी सकाळी लवकर उठा, लवकर उठून अंघोळ वगैरे करा. अंघोळ करून झाल्यानंतर देवघरात बसा. तुमच्या घरात स्वामींची मूर्ती, स्वामींचा फोटो असेल तरच तुम्ही ते अभिषेक करू शकतात. खास करून मूर्ती पाहिजे. मूर्ती असेल तर तुम्ही ती मूर्ती ताटात, ताटलीत किंवा तामणात ठेवा. त्याच्यानंतर एका वाटीत दूध घ्या, एका वाटीत शुद्ध पिण्याचे पाणी घ्या. त्यानंतर एक चम्मच घ्या. सगळ्यात आधी चम्मचने 11 चम्मच घ्यायचे आहे दूध आणि स्वामींवर, तुम्हाला स्वामींच्या डोक्यावर म्हणजे स्वामींवर ते दूध टाकायचे आहे. एक चम्मच घेतल्यानंतर एक वेळेस श्री स्वामी समर्थ बोलायचं, पुन्हा दुसरा चम्मच दूध घ्यायचं, पुन्हा श्री स्वामी समर्थ बोलून ते दूध टाकायचं. असं 11 वेळेस ते दूध टाकायचं. त्याच्यानंतर दूध टाकून झाल्यानंतर 11 वेळेस पाणी टाकायचं एक एक चम्मच घेऊन आणि एक एक वेळेस श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ बोलायचं. हे झाल्यानंतर पुन्हा स्वामींची मूर्ती आपल्या हातात घ्यायची आणि पुन्हा शुद्ध पाण्याने धुवून घ्यायची. त्याच्यानंतर मूर्तीला अष्टगंध लावायचा आहे. तुमच्याकडे जर हिना अत्तर असेल तर तुम्ही एक चिमूटभर अष्टगंध घ्या, त्याच्यामध्ये एक थेंब हिना अत्तर टाका. त्याचं एक व्यवस्थित मिश्रण तयार करा थोडं पाणी घालून आणि त्याच्या टिळा स्वामींच्या कपाळी लावा. हे झाल्यानंतर स्वामींची मूर्ती देवघरात स्थापन करा. त्याच्यानंतर स्वामींना फुलहार लावा, अगरबत्ती दिवा लावा. स्वामींना काहीतरी दूध साखरेचा नैवेद्य दाखवा किंवा काहीतरी मिठाई असेल, काही असेल गोड ते दाखवा. त्याच्यानंतर एक माळ श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करा. तुमची जी नित्याची सेवा असेल ती करा आणि त्यानंतर स्वामींना हात जोडून प्रार्थना करा सुख समृद्धीसाठी, बरकतीसाठी, आरोग्यासाठी, शांततेसाठी, अडचणी समस्या दूर करण्यासाठी. या दिवशी स्वामींचे अभिषेक करून या पद्धतीने तुम्ही स्वामींची पूजा नक्की करा. तर मित्रांनो, माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.